निसर्गाचा लहरीपणा सध्या कोकणात पाहायला मिळतो आहे. कधी ऊन तर कधी पाऊस. यामुळे सध्या कोकणातला भात शेती करणारा शेतकरी जो आहे तो हवालदिल झालेला पाहायला मिळतोय. आपण सोमेश्वर पट्ट्यामध्ये आहोत आणि तुम्ही बघू शकता की कोकणामध्ये पूर्णपणे भात शेती कापणीसाठी आलेलं 50% पीक जे आहे ते तयार आहे. मात्र यामध्ये पावसाचा व्यत्यय पाहायला मिळतो आहे. जो पाऊस पडतो आहे त्यामुळे सध्या भात पीक या ठिकाणी पूर्णपणे आडवं झालेलं आहे. ही पूर्णपणे भात शेती तयार आहे आणि ही भात शेती कापून नेण्याच्या तयारीमध्ये या ठिकाणी शेतकरी आहे. मात्र पाऊसच या ठिकाणी कापणीसाठी अवधी देत नाही, त्यामुळे शेतकरी जो आहे तो या ठिकाणी हवालदिल झालेला आहे. आपण कोकणातल्या शेतकऱ्याकडून त्याची व्यथा जाणून घेऊया, नेमकं काय आहे. दादा, काय सांगाल, सध्या काय परिस्थिती आहे, काय शेतामधली परिस्थिती? सर, आता काय माहिती आहे का, आता परवा जर सोमवारी रात्रीपासून हा पाऊस चालू झाला की 2:30 वाजल्यापासून तो अगदी काल मंगळवार सकाळी दुपारी अगदी 11-12 वाजेपर्यंत तसाच लागत होता. त्याच्यामुळे आम्ही जे भात कापायचं कधी किंवा काय हे म्हणजे आम्हाला कापायलाच देत नाही. तर कधी सकाळी म्हटलं तरी ऊनचा हे पाऊस, संध्याकाळी म्हटलं तरी ढगाळ वातावरण. त्याच्यामुळे काय भात कापलं तर ते सुकणार कधी, झोडणार कधी, नाही ते आम्ही घरात नेणार तरी कधी, असा प्रकार आहे. बरोबर. तर आणि सध्या भाताची पोझिशन काय? भाताची परिमाण हे आता कीड आहे, भरपूर प्रमाणात कीड झालेली आहे साहेब. आणि हे तर इकडीपासून म्हणजे प्रत्येक भाताच्या दाण्यापासून असे खाली तुकडे पाडत राहते सगळे. त्याच्यामुळे कसं जसं कापलं तरी त्याला काय नाही, नसे अशा थडशासारख्या उभ्या सगळ्या दांड्या फक्त असतात, बाकी काय नाही, भरपूर प्रमाणात. आणि त्याच्यामुळे काय आम्हाला कधी काय करायचं ते. आणि दिवसा ढवळ्या सकाळी 6 वाजता ते पक्षी येतात, कबूतर. ते दाणे जर कापून जर सुकत घातलं तर ते वाळतात, त्याच्यावर बसून ते दाणे वगैरे खातात. त्याच्यामुळे आम्हाला कधी काय कसं करायचं शेतीचं हेच काय प्रश्न पडतो सगळा. बरोबर. नक्कीच तुम्ही बघू शकता की या ठिकाणी ही शेतकऱ्याची व्यथा आहे. कोकणातल्या भात शेती तयार आहे, मात्र कापणीसाठी या ठिकाणी जो पाऊस आहे तो वेळच देत नाही. त्यामुळे हातातोंडाशी आलेलं भाताचं पीक हे वाया जाण्याची भीती या ठिकाणी कोकणी शेतकऱ्याला या ठिकाणी चिंताग्रस्त करून सोडते आहे. कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.